मोठा आहे. मी मंगलाचरण त्यांचं स्वागत आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति पदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर प्रसादी गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण गीतेचा दुसरा अध्याय पाहणार आहोत हा। तर प्रथम आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया। प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते। पुन्हा नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते। पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते। हा, अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते। आणि तुम्ही पण सगळे वेळेत आलाय, तुम्हाला पण सादर प्रणाम। तर आता आपण आजचा जो हा अध्याय आहे ना, थोडा मोठा आहे। आता आपण जनरली कसं असतं की पुढे म्हणजे आपण कायही शिकताना पुढे पुढे जातो शिकत, आणि मग मागचं फक्त बेस असतात आणि त्याच्यावर आपण पुढचे चॅप्टर शिकत जातो। गीतेमध्ये दुसरा अध्याय असं समजायचं नाही की दुसरा अध्याय सुरुवातीलाच आहे म्हणजे 18वा अध्याय महत्वाचा, दुसरा अध्याय काय नाही महत्वाचा, असं नाहीये। त्याचं नाव सांख्य योग आहे। आपण प्रभुपाद स्वामींनी त्याचं नाव काय दिलं बघा, गीतेचे सार। गीतेचं सार असं का म्हटलंय? तर पुढे गीतेमध्ये तुम्ही जे काही बघणार, आपण सगळी जे काही पाहणार आहोत, ते सगळं ह्या अध्यायात कव्हर केलेलं आहे कृष्णाने। म्हणजे आपण सिनेमाचा ट्रेलर बघतो हा, त्यामुळे आपल्याला सिनेमाचा अंदाज येतो। त्याप्रमाणे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी गीतेमध्ये ज्ञान योग, भक्ती योग, ध्यान योग आणि कर्माविषयीचं असं जे म्हणून काय सांगितलेलं आहे ते सगळ्याला टच केलेलं आहे ह्या अध्यायामध्ये। आणि हा अत्यंत तात्विक आहे, पण हा खूप महत्वाचा अध्याय आहे अभ्यासाच्या दृष्टीने। हा, आणि नेहमीच आपला भर असला पाहिजे आपण दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करण्यावर। तर माताजी घ्या। काल आपण ना जो पहिला अध्याय बघितला, हा घ्या पुढे, प्रणाम करा प्रभुपाद स्वामींना। तर पहिल्या अध्यायामध्ये काल आपण बघितलं तर धृतराष्ट्राच्या श्लोकापासून सुरुवात झाली होती। मग त्याच्यानंतर काय झालं, तर धृतराष्ट्राने आपण दुर्योधनाचं बघितलं की त्याचं कसं प्रतिक्रिया काय होती पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना बघून। मग त्याच्यानंतर शंख फुंकल्यावर धृतराष्ट्र पुत्रांच्या हृदये कशी विदीर्ण झाली हे बघितलं। मग अर्जुन काय म्हणाला की कृष्णा, हा जो रथ आहे आपला हा मध्ये घेऊन चला, मला बघायचंय की मी नक्की युद्ध कुणाबरोबर करतोय। कृष्ण मध्ये घेऊन जातात। त्याच्यानंतर लीला म्हणा किंवा प्रत्यक्षात समोर ते सगळं बघून अर्जुन कृष्णांना 5 कारणं सांगतो आणि सांगतो की मी युद्ध नाही करू शकत।
व ती 5 कारणं बघितली आपण आणि ह्या अध्यायामध्ये आपल्याला अर्जुनाच्या विजयाची म्हणजे पांडवांच्या विजयाची 9 कारणं दिसतात. ती 9 कारणं पण बघितली आपण. हां आणि आपण शिकलो काय त्याच्यातून मुख्य म्हणजे, की इथं अर्जुन द्विधा मनस्थितीत आहे तसे आपण सगळे सापडत असतो. तर आपण पहिल्यांदा काय करायचं असतं, की आपले ब्लॉकेज काय आहेत? म्हणजे तुमचा प्रॉब्लेम काय आहे? हा तुम्ही स्वतः शोधायचा आहे. मग मार्गदर्शन मिळेल तुम्हाला. पण हे ज्याचं त्याने आपल्याला थोडं आत्मनिरीक्षण करून शोधायचं असतं, की माझा प्रॉब्लेम नक्की आहे काय? हं. मग त्याची घ्या पुढची स्लाईड. हां. तर ही होती बघा करुणा, आनंद नाही, पाप, कौटुंबिक परंपरा आणि असमंजस. ह्यामधल्या कौटुंबिक परंपरा सोडून उरलेल्या 5 जे 4 आहेत, त्या सगळ्याची उत्तरं आपल्याला आज मिळणार. कृष्णाने अर्जुनाला त्याची उत्तरं दिलेली आहेत. मग त्याची घ्या. कसं आहे माहितीये हे बघा हे. आपण पाहू हे नंतर. कृष्ण आजच्या अध्यायामध्ये हे आहे. तर त्याच्या आधी सांगते तुम्हाला, की अर्जुनाने अगदी आता दुसऱ्या अध्यायाचे सुरुवातीचे श्लोक जे आहेत ना, त्याच्यामध्ये वर्णन आहे, की अर्जुनाच्या हातातनं तो गांडीव धनुष्य निसटून पडत होता. तो हतबल होऊन खाली बसला. जनरली हे त्या काळचे क्षत्रिय आहेत, द्वापार युगातले. क्षत्रियांच्या हातातून त्यांचं शस्त्र कधी हे होत नाही. बाजूला पडत नाही निसटून. खंबीर असतात ते. तर पण अर्जुनाच्या पडलं होतं. म्हणजे तो किती असा हे झाला होता. आपण काय म्हणतो असा दुर्बल झाला होता. हं. आणि ही दुःखाची कारणं दिलीत. पण कृष्ण त्याला स्पष्ट सांगतात, की "ही जी दुःख तू म्हणतोयस, त्याला कृष्ण दुःखच मानत नाही." आपण पाहू टोटल गीता आपण बघायचीच आहे. कृष्ण अर्जुनाला सांगतात, की मनुष्य जन्माची फक्त 4 खरी दुःख आहेत. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. ही 4 दुःख सोडली तर हे जे तुझं उरलेलं काय आहे, हे सगळं अज्ञानातून आलेलं आहे. तू ज्ञानाच्या नजरेने बघ, मग तुला ही दुःख वाटणार नाही. पाहू आपण ते कसं ते. त्यामुळे ही अर्जुनाला दुःख वाटतंय, कृष्णांना त्याचं अज्ञान वाटतंय. मग आता ना करुणा. पहिलं काय होतं करुणा. तर कृष्ण त्याला सांगतात, की आत्म्याचं ज्ञान देतात. आनंद नाही तर ते म्हणतात तुझा म्हणजे ते बघू आपण. स्वर्ग पण एकतर मृत्यू पावलास तर स्वर्गात जाशील, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य मिळेल. मग दुःख कसलं आहे? पापी प्रतिक्रिया तर ते सांगतात, की माझी आज्ञा म्हणून तुला युद्ध करायचंय, तुझी इच्छा म्हणून नाही. त्यामुळे माझी भक्तीमध्ये जे काम करतो आपण किंवा आपलं कर्तव्य करताना करतो, त्यामध्ये पाप लागत नाही. असमंजस तर ते सांगतात, की तू तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत म्हणून तू गोंधळात सापडलायस. स्थितप्रज्ञ नजरेने बघ. मग तुला आपोआप तुझा मार्ग दिसेल. मग अर्जुन विचारतो, "मग कोण असतो असं स्थितप्रज्ञ मुनी कोण असतात? लक्षणं तर सांगा मला, मी ओळखणार कसा त्यांना?" मग इथे त्या श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं दिली. आणि मग त्याच्यानंतर हे जे पारिवारिक परंपरा आहे ना, ह्याचं आपण उद्याच्या अध्यायात उत्तर बघणार. ओके. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. आता ना हा जो आजपासून गीता सुरू होते. कालच्या अध्यायात कृष्ण अजिबात बोलले ह्यावरनं ना गुरूंची एक क्वालिटी लक्षात घ्यायची आपण, की ज्ञान थोडंसं आलंय. आता आपण गीता शिकतो, थोडंसं वाचून समजून घेतली. म्हणजे आपण खूप ज्ञानी झालो असं नसतं, की न विचारता कुणालाही काही सांगत सुट असं असं नसतं. आता इथे प्रत्यक्षात कृष्ण आहेत. पण काही नाहीये. कधी बोलतात ते बघा तुम्ही. जेव्हा अर्जुन त्यांना शरणागत होतो, तेव्हा त्यांनी उपदेश सुरू केले. त्याच्या आधी नाही बोललेले. मग आता जी पुढची स्लाईड आणि ही गुरूंचं लक्षण आहे. गुरु हे असे असतात. पुन्हा त्यात त्यांचे गीतेचं तुम्ही पहिलं पानच आपल्या जशी आहे तशीवर चित्र आहे बघा. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, स्थिर आहेत कृष्ण. अर्जुन एवढा हे झालाय, म्हणजे हताश झालाय, डिप्रेशनमध्ये गेल्यासारखा झालाय, गलित झालाय. पण ते तसे बनले ते स्थिर राहून त्याला मार्गदर्शन करतायत. हां, तर ह्या गुरूंच्या क्वालिटीज आहेत. गुरु हे असे असतात, जे आपल्याला त्या भवसागरातून बाहेर काढणार आहेत. हं. त्याची पुढची स्लाईड घ्या. तर आता ना आपण म्हणजे गीता शिकताना आपल्याला थोडंसं बघायला हवं, की म्हणजे आप अ, तिथे
काय कृष्णांचा सखा आहे, त्यामुळे कृष्ण त्याला समोर दिसताय. पण आपण असं म्हणतो ना की मला देव दिसत नाही, मी मानणार नाही, हे फार असतं आपलं. मग मला दिसत नाही, मी मानणार नाही. आहे देव तर दाखवा. तर कसं आहे ना, तुम्ही सगळ्यांनी गीता उच्च चेतनेतून शिकायचं हे आहे. ज्ञान घ्यायचंय ते उच्च चेतनेमधून. इथे ना तुम्हाला दिसतील पण गीतेने हाऊ टू बी सक्सेसफुल इन बिझनेस वगैरे असं काहीतरी तुम्हाला दिसेल, पण पण गीता त्या कशासाठी नाही. हे उच्च लेवलचं ज्ञान आहे, जिथे आत्म्याची चर्चा आहे. सांख्य ज्ञान. सांख्य ज्ञान म्हणजे काय? तर ज्यामध्ये आत्मा आणि परमात्मा ह्यांच्या संबंधांची चर्चा असते, त्याला सांख्य ज्ञान म्हणतात. हं? मग इथे पहिला सुरू होतो की परमात्मा कोण वगैरे. तर तुम्ही देवच मानत नसाल, हे कसं आहे ना, की मला देव दिसत नाही, मी मानणार नाही. तर आपल्याला आपली बुद्धी कुठे दिसते सांगा? मग तुम्हाला काही मेंदू नाहीये? बुद्धी नाहीये का? मला दिसत नाही, मी मानणार नाही. तर ही आपल्या शरीराच्या मर्यादा आहेत. हं. मनुष्य शरीराच्या 4 मर्यादा असतात. त्याच्यामधले ही एक आहे. आपली इंद्रिय अपूर्ण आहेत आणि अपूर्णाने आपण पूर्ण जाणू नाही शकत. हां. आपल्या इंद्रियांची क्षमता म्हणजे तुम्ही कानाने एक ठराविक फ्रिक्वेन्सीचं ऐकू शकतो. डोळ्यांनी एक ठराविक अंतराचं पाहू शकतो. मग त्याच्या पलीकडे बघायला आपल्याला दुर्बीण लागणार. हां, आता ह्या डोळ्यांनी मला मागच्या खोलीत काय चाललंय कळणार नाही. किंवा इव्हन डोळ्यांनी मी माझं नाक वगैरे पाहू शकते का? मला स्वतःला आरशाशिवाय पाहू शकते का? नाही. ह्या आपल्या हे आहे. आपली ही इंद्रिय अपूर्ण इंद्रिय आहेत आणि भगवंत हे पूर्ण आहेत. तुम्ही अपूर्णाने पूर्णाला जाणू नाही शकत. हा त्यांचा दोष नाही, आपला आहे, की आपली अपूर्ण आहेत म्हणून. जर का तुम्हाला ज्ञानाची दृष्टी आली, तर चराचरामध्ये भगवंत सापडणार. पण त्यासाठी गुरु आयुष्यात यावे लागतात आणि आपल्याला ज्ञानाची दृष्टी यायला लागते. याचा अर्थ तिथे देव नाहीये असं नाहीये. आपण अजून अज्ञानात आहोत. ओके. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. मलाच दिसत नाहीये का पुढची? हा, आली आली. तर आता इथे म्हणजे बघा हा, आता तुम्ही एखाद्या तुमच्या घराच्या खिडकीतून वगैरे बघितलं, ऍक्च्युली ते झूम झालं इथे. या स्लाइड मध्ये कसं आहे, सुरुवातीला एक झाड दिसत, मग आपल्याला तेवढंच दिसेल लांब एक झाड आहे. मग तुम्ही त्याच्या जवळ गेलात तर कळेल की त्या झाडाला फळं पण लागली आहे, त्याच्यावर एक पोपट पण बसलाय आणि तो फळं खातोय. हे तुम्हाला घराच्या खिडकीत बसून लांब वरच्या झाडाचं दिसणार नाही. हा, मग भले तुम्ही टेलिस्कोप बघून बघाल ते ठीक आहे. हा, पण नुसत्या डोळ्यांनी एवढं आपल्याला दिसत नाही. तर जर का इतका इथे एवढी कमी क्षमता असेल, तर जे भगवंत दिव्य आहेत त्यांना आपण कसं जाणू शकणार? त्यामुळे मनुष्याची किंवा प्राणी मात्रांची म्हणजे जीवात्म्यांची इंद्रिय जी आहेत ना, ही अपूर्ण इंद्रिय आहेत. त्यामुळे आपल्याला ज्ञानाची दृष्टी येत नाही, तोपर्यंत आपण त्यांना जाणू शकत नाही. ओके. माताजी घ्या. त्यामुळे गीता शिकताना हे मान्य करायला हवं आपण. मग आता हे इथे गीतेमध्ये श्री भगवान उवाच असं लिहिलेलं आहे. कृष्ण जिथे बोलतात ना, श्री भगवान उवाच. मग भगवान कोण आहेत? गीतेमध्ये ईश्वर ह्या संकल्पनेविषयी म्हणजे परमेश्वर ह्याविषयी लिहिलेले आहेत. मग भगवान कोण आहेत सांगा? तर पराशर मुनींनी व्याख्या केलेली आहे भगवान ह्या शब्दाची. ओके. तर ती आपण बघूया. भगवान म्हणजे भग अधिक वान, म्हणजे भग म्हणजे ऐश्वर्य. षड ऐश्वर्यानी युक्त असे जे असतात त्यांना भगवान म्हणायचं. ती व्याख्या बघू आपण पुढे. हा, तर ह्या भगवंतांच्या प्राप्तीचे ना शास्त्रांमध्ये 3 टप्पे सांगितलेले आहेत. कुठले 3 टप्पे सांगितले? ब्रह्म, परमात्मा आणि ईश्वर. हा, किंवा ब्रह्म, परमात्मा आणि भगवान, हे 3 टप्पे आहेत. तुम्ही जसं जसं भक्तीमध्ये जोडलं जाल, अभ्यास कराल, तसं हळूहळू आपण पुढच्या टप्प्यांवर जात असतो. हा ब्रह्म म्हणजे काय असतो? तर भगवंतांचं जे धाम आहे, गोलोक धाम, त्याचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशामध्ये हे सगळं सामावलेलं असतं. तर तुम्ही ना तुमच्या आजूबाजूला आपण जो निसर्ग पाहतो, जो मनुष्याने निर्माण नाही केलेलं, निसर्गतः आपल्याला जे मिळालेलं आहे, ते सगळं ह्या ब्रह्ममध्ये येतं.
नद्या, हे सूर्य, आकाश, चंद्र, तारे सगळं, समुद्र वगैरे हा सगळा ब्रह्म. इव्हन आपण डोळे बंद वगैरे केले तरी आपल्या डोळ्यासमोर एक स्थिर असा प्रकाश, तुम्ही जरा स्थिर राहिलात तर दिसतो बघा. तर हे सगळं काय आहे? भगवंतांच्या दिव्य धामाचा हा प्रकाश आहे. हा ह्याला म्हणायचं ब्रह्म. आता आणि तुम्ही हा एक लक्षात ठेवायचं, साधा सायन्सचा नियम आहे, की जिथे प्रकाश आहे तिथे त्याचा सोर्स, स्रोत असतो, स्रोत. हा प्रकाश आहे म्हटल्यावर त्याचा कुठेतरी स्रोत असणार. मग तो कुठला आहे? तर भगवंत हा तो स्रोत आहे. हा ब्रह्म पहिला ज्याच्यामध्ये ध्यान करणारे वगैरे असतात ना, ते त्या प्रकाशावर अ, ध्यान केंद्रित करत असतात. हं. तर तो हा भगवंतांच्या धामाचा, ह्याला ब्रह्म म्हणायचं. पण हा प्राथमिक टप्पा आहे. मग तुम्ही त्याच्या पुढे जसं शास्त्रांचा अभ्यास करता, जोडले जाता कृष्णांशी. त्याच्या पुढचा मग टप्पा कुठला असतो? परमात्मा. परमात्मा म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयात चतुर्भुज नारायण रूपात भगवंत स्वतः असतात. तिथे दाखवलंय बघा मधी. चतुर्भुज नारायण रूपात प्रत्येकाच्या हृदयात असतात. तर ते आहेत परमात्मा. मग जेव्हा भक्तीमध्ये जोडलो जातो ना, तेव्हा आपण हळू-हळू दुसऱ्याचं शरीर न पाहता प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा पाहतात. त्याला म्हणायचं तो परमात्मा स्तर वर पोचला. हां, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आपले वारकरी संप्रदायात बघा, ते प्रत्येकाला प्रणाम करत असतात. वय वगैरे काही नाही बघत. तर ते तुमच्या हृदयातल्या परमात्म्याकडे पाहत असतात. शरीर पाहतच नाहीत. हां, तर हा असा परमात्मा आणि फक्त मनुष्याच्या नाही. इथे जे कोण सजीव आहेत, त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये चतुर्भुज नारायण रूपात भगवंत असतात. म्हणजे त्यांनी आपल्याला कधी असं समजू नका, की मी सगळी सोडून जातात, पण भगवंत आपल्याबरोबर कायम असतात. हां, आणि खूप लांब नाहीत, प्रत्येकाच्या हृदयामध्येच आहेत. ओके, तर हा परमात्मा टप्पा. आणि ह्याच्या पुढे कुठला असतो, की जप करू तसं हळू भगवंतांशी जोडलो जाऊ, तसं हे भगवान जे डोक्यावर मोरपीस, हातात बासरी घेतलेले आपले कृष्ण भगवान. हा तिसरा टप्पा. की जेव्हा आपण ह्यांना शरण जातो. आणि आता आपल्याला अक्षर ब्रह्म योगमध्ये ब्रह्मांडाची रचना आहे. त्याच्यामध्ये हे सगळं आहे, की कसं त्यांच्यापासूनच सगळं निर्माण झालं. ते आपल्याला त्या अध्यायात कळणार. तर हा असतो तिसरा, की जेव्हा आपण भगवान ह्या संकल्पनेपर्यंत जातो, त्यांना शरण जातो. तर लक्षात ठेवा, ईश्वर प्राप्तीचे किंवा ईश्वर साक्षात्काराचे 3 टप्पे कुठले आहेत? ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. आता एक सूर्यप्रकाशाचं उदाहरण दिलेलं आहे प्रभुपाद स्वामींनी, ते बघूया. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. म्हणजे ना आता आपण जर का तुम्ही ह्याच्यामध्येच राहत असाल म्हणजे अ, अ, प्रकाशावरच केंद्रित करत असाल आणि त्या प्रकाशाचाच भाग बनून जाणार, तर तुम्ही कसं आहे पहिल्याच टप्प्यामध्ये अडकताय ब्रह्ममध्ये. तर इथे आता सूर्याचं आपण उदाहरण घेऊया, की तुम्ही पाहताय की अ, हां, रोज सकाळी सूर्यप्रकाश येतो आणि तो संध्याकाळी मावळतो. एवढंच तुम्हाला माहीत आहे. तुम्ही त्या प्रकाशाकडे फक्त बघताय आणि आपलं सुरू आहे. ओके, हा म्हणायचा ब्रह्मटप्पा. हां, पण एखाद दिवशी तुम्ही उठलात आणि जरा गच्चीत वगैरे जाऊन सकाळ-सकाळी लवकर बघितलत आकाशाकडे, की हां, ह्या दिशेने पूर्वेकडून येतोय आणि तिकडे एक तप्त तेजाचा गोळा आहे. तो सूर्य, तो आपल्याला सगळ्यांना प्रकाश देतोय. जर असा कुणाकडनं तरी त्यातल्या जाणकारांकडनं मदत घेतला, त्याचा अ, भ्रमण कसं असतं ह्याचा अभ्यास केला, तर हा झाला परमात्मा. शी जोडले जाताय, त्याचा अभ्यास करताय आणि चराचरा म्हणजे आता बघताय, की त्याचं कधी उगवतो, कधी मावळतो, ऋतूंप्रमाणे कसं असतं, कसं त्याचं परिभ्रमण करत असतो तो वगैरे हे सगळं. हा झाला ॲडव्हान्स टप्पा म्हणजे होताय तुम्ही. मग हा झाला परमात्मा टप्पा. आणि मग त्याच्या पुढे गेलात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, तर की मग सूर्यदेव लोक कसा आहे? तर मग तुम्हाला कळलं, की सूर्यलोक हा एक आहे स्वतःचा आणि त्या सूर्यलोकाचा एक राजा असतो. जे सूर्यदेवता आहे त्याचे राजा आहेत. बघा त्यांचा रथ दाखवलाय. वरुण हा त्यांचा सारथी असतो. हं. हे सगळं जाणताय आणि तिथे म्हणजे ते डिटेल असं शास्त्रांचा अभ्यास करून कळलं तुम्हाला. हं.
मग आता तुम्ही प्रकाशामध्येच असता तर एवढं सगळं माहित नसतं आपल्याला, की तिथे बाबा एक सूर्य देवता पण आहेत. मग तुम्ही त्यांना शरण गेलात वगैरे. तर हे बघा ह्यातला एक फरक असणार ना शरण जाण्यामधला किंवा तुमच्या ज्ञानामधला. तर हे जसं जसं तुम्ही भक्तीत जोडत जाल तसं ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे हे ईश्वर प्राप्तीचे टप्पे आहेत, की तुमची समज वाढत जाते त्यांच्याविषयीची. तुम्ही कनेक्ट होत जाता. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आता ना षड ऐश्वर्य बघूया. भगवान शब्दाची ना पराशर मुनींनी एक व्याख्या केलेली आहे. की भगवान कुणाला म्हणायचं? तर 6 ऐश्वर्यानी जे युक्त आहेत त्यांना भगवान. भग म्हणजे ऐश्वर्य. मग ही 6 ऐश्वर्य त्यांनी कोणती सांगितली? तर सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्धी, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास. ही ती 6 ऐश्वर्य आहेत. आता फास्ट मध्ये बघूया आपण म्हणजे तुम्हाला कळेल की गुणांना का भगवान म्हटलंय. आता जे सांगते त्याच्या व्याख्येमध्ये तुमच्या कल्पनांमधलं जे कोण असेल ते पण बसवून बघा. आता सौंदर्य आणि इथे जी तुलना केली आहे ना ही देश किंवा जगाशी केलेली नाहीये. तुलना जी आहे ही इथे जी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत त्याच्यामधली तुलना केलेली आहे. तर सौंदर्य तर सौंदर्य कसं तुम्ही कधी अ, आपण धार्मिक ग्रंथांचं वैदिक ग्रंथांचं वाचन करा. सगळीकडे राम कृष्ण ह्यांच्या सौंदर्याचं वर्णन बघा कसं आहे. ते मनमोहन आणि मोहिनी रूप घेतलं तेव्हा देवता पण त्यांच्यावर हे झाले होते आकर्षित. शिवजी वगैरे हे एवढं अप्रतिम सौंदर्य. त्यांची मैया कृष्णाला तयार करून सकाळ सकाळी पाठवायची छोट्या बाळकृष्णाला तर वर्णन आहे असं पुस्तकांमध्ये की ते रस्त्याने जायला लागला बाळकृष्ण की ब्रेक होतोय काय माताची आवाज. हो माताजी, मला वाटलं माझ्याकडे काही प्रॉब्लेम आहे का, बाकी कोणी काय बोलत नाही. थोडासा होतोय ब्रेक. एक मिनिट हा मी माझा व्हिडिओ ऑफ करते काय. हा आता बघा येतो का बघा हा येईल कदाचित आता व्हिडिओ ऑफ केला. हरे कृष्ण माताजी, आता येत नाही अजिबात आवाज. मलाच मुळात तुमच्या सगळ्यांचा आवाज खूप कमी येतोय. मला माताजी पठण करत होते तो पण आवाज नीट ऐकू येत नव्हता. नाही पण ठीक आहे आता योगिनी व्हिडिओ ऑफ माताजींचा केला. व्यवस्थित होता. आता योग्य आहे. ओके चालेल मग आपण सुरू करूया. अध्याय मोठा आहे आपला. तर आहे ना ते जेव्हा जायचे ना बाळकृष्ण तेव्हा ते असे जायचे रस्त्यावरून वगैरे. तो बाहेर पडला ना छोटा त्यांचा लाला की ते गोपी हे आणि इवन वासरू दूध समजा पित असलं आईचं गाईचं किंवा गाय जर का गवत वगैरे चारा खात असली तर ती अशी आपण म्हणतो ना स्टॅच्यू झाला तसं तसं होऊन त्याच्याकडे बघत राहायची. तितकं अप्रतिम सौंदर्य. हा मग त्याच्यानंतर श्रीमंती. आता हे पण आपण जेव्हा ब्रह्मांडाची रचना बघू ना तेव्हा कळणार की एखादा माणूस श्रीमंत कुठे असतो त्याच्या जिल्ह्यात असतो त्याच्या देशात असतो किंवा जगात असतो. तर हे जे आहे ना जे काय सगळं हे ह्यांच्यामधून विस्तार होऊन होऊन आलेलं आहे भगवंतांपासून. ओके. मग प्रसिद्ध. आता तुम्ही कुठेही जा भगवंतांची प्रसिद्धी सगळीकडे असते. म्हणजे कथा जेव्हा वाचतो आपण भागवतम वगैरे किंवा आपल्या कथा आपल्याला लहानपणापासून ऐकून माहित आहे. त्यांची प्रसिद्धी ही सगळीकडे आहे. असुरांमध्ये पण असते. ते सगळ्यांना विष्णू, राम, कृष्ण हे माहीत आहे. मग त्याच्यानंतर सामर्थ्य. सामर्थ्य आता कृष्ण 5 दिवसाचा असल्यापासून रावण राक्षस पाठवत होता आणि एवढंसं छोटं बाळ ते एवढे म्हणजे राक्षसांची साईज कधीतरी बघा केवढी मोठी मोठी होती. तरी पण आरामात मारत होते. खरदूषण बरोबरचं युद्ध रामाने केलेलं आठवा. फक्त त्या बाजूला खरदूषण आणि त्यांची अख्खी सेना आणि ह्या बाजूला फक्त राम आणि लक्ष्मण होते. तरी आरामात जिंकले होते. मग ज्ञान. आता आपण ज्ञान मागे मागे म्हणजे ज्ञान मिळवायचे सोर्स शोधत गेलो. कुठून आलंय ज्ञान? कुठून आलंय ज्ञान? तर आपण वेदांपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि वेद कुणी निर्माण केलेले आहेत? तर भगवंतानी निर्माण केलेले आहेत वेद. हां.
त्यामुळे पूर्ण ज्ञान आहे त्यांच्याकडे. आणि संन्यास. अ, आता ना थोडस ह्या 5 पैकी 2-3 जरी गुण आपल्याकडे असले, तरी काही प्रमाणात जरी असले, तरी आपल्यामध्ये खूप अहंकार असतो. तुम्ही ऑब्झर्व्ह करा. हां. पण एवढं सगळं पूर्ण रूपात असून सुद्धा भगवंतांकडे एक ऐश्वर्य आहे. ते म्हणजे वैराग्य, संन्यास. हं. त्यांना ह्या कशाचाही मोह नाहीये. ते कशातही अडकलेले नाहीयेत. अ, मग ते नेहमी म्हणते तसं राम आता आदल्या दिवशी पण येत होतं, की आपण दुसऱ्या दिवशी उठून अयोध्येचा राजा होणार आहे. पण सकाळी उठल्यावर कळलं, की नाही वडिलांचं वचन पाळण्यासाठी आपल्याला वनात जावं लागणार आणि ते संन्यासाचं आयुष्य जगायचंय. नुसतं वनात जायचं नाही. तरी पण तेवढ्याच शांतपणे प्रसन्नतेने गेले आणि कृष्णांचं चरित्र पहा तुम्ही. पहिल्यांदा जन्मल्या गोकुळात जावं लागलं. गोकुळातनं सगळं व्यवस्थित होतं. खरं दुष्टांचा संहार करणं, धर्म स्थापन करण्यासाठी मथुरेला यावं लागणार होतं. मग तिकडे सगळ्यांना सोडून मथुरेला आले. मग द्वारकेमध्ये गेले. तर असं म्हणजे त्यांच्यामध्ये संन्यास, वैराग्य आहे. त्या कशाचाही त्यांच्यामध्ये कणमात्र पण मोह नाहीये. तर ही भगवंतांची 6 ऐश्वर्य आहेत आणि म्हणून त्यांना भगवान म्हटलं जातं. बाकी कोणाला भगवान म्हटलं जात नाही. कृष्णांना भगवान म्हटलं जातं. म्हणजे आता आम्ही इथे कृष्ण, कृष्ण म्हणतो. तर तुम्ही ॲक्चुअली कसं असतं तुम्हाला जे आवडतात, नारायण, राम, कृष्ण जे तुम्हाला आवडतात ते इथे घ्या हां. कारण ती सगळी त्यांचे अवतार आहेत. माताजी पुढची स्लाईड. हां, आता ना हा 2.7 पासून आपली गीता सुरू होते. तर ना कठीण वेळ आल्यावर आपण काय करतो ते जरा बघा आणि इथे अर्जुनाने काय केलं बघा. अर्जुन कृष्णांना शरण गेला. तर पहिल्यांदा आपला प्रॉब्लेम स्वतः ओळखा आणि त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला त्यातनं बाहेर पडता येत नाही, तर मार्गदर्शन घ्या. गुरु, साधू आणि शास्त्र ह्या तिघांचं घ्यायचं असतं. गुरु म्हणजे आपले गुरु, साधू म्हणजे प्रगत भक्त आणि शास्त्र म्हणजे शास्त्र उघडून त्याच्याविषयी काय सांगितलंय पहा. आणि इथे तुमच्या डेली लाईफमधलं काहीतरी असलं, तर त्या विषयातल्या एक्सपर्ट्सकडे जा, थोडंसं मार्गदर्शन घ्या. हां, तर अवश्य तुम्ही त्यामधून बाहेर पडू शकाल. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. आता शरणागत कसं व्हायचं असतं, ते बघा. वाचा माताजी. हरे कृष्णा. कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छ्रेयसा निश्चितं ब्रूहि तन्मे शिस्ते सशाधी मा त्वां प्रपन्ना. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्यांबद्दल गोंधळून गेला आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपया कृपा करून मला उपदेश करा. हरे कृष्णा. हं, हां. तर हा ना अर्जुन आता आपल्यामधला आणि अर्जुनामधला फरक बघा हां. अर्जुन भगवंतांना शरण गेला. हां, की तो मान्य करतो, की मला मार्गदर्शनाची गरज आहे. मी असमंजसमध्ये आहे. मी निर्णय नाही घेऊ शकत. म्हणून शरण गेला. मग ते हे बघा माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलोय आणि मनःशांती नष्ट झाली आहे. आपलं मन शांत नसेल ना, तर आपण नीट योग्य निर्णय घेऊ नाही शकत. मग अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चित सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. म्हणजे त्याने काय सांगितलं, माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते सांगा कृष्णा. असं सांगितलं का? तिथं त्यानं म्हणतोय काय बघा, की मला कृष्णा युद्ध करायचं नाहीये आणि तुम्ही की नाही मी म्हणजे युद्धातनं बाजूला व्हायचा मला एक उपाय सांगा. असं त्याने सांगितलं नाही. त्याने काय विचारलंय, की माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते सांगा. मग आपण पण जेव्हा भगवंतांकडे काहीतरी मागतो, तेव्हा आपल्यामध्ये अशी भावना असायला हवी. ह्याला म्हणतात पूर्ण शरणागती. आपल्याला कसं सांगायला हवं, की मी तुझा आहे, सर्व काही तुझंच आहे आणि तुमची इच्छा परम आहे.
तुम्हाला जे वाटेल माझ्यासाठी योग्य आहे ते करा. तो तिथे सांगतोय की जे माझ्यासाठी श्रेयस्कर आहे ते करा. मला हवंय युद्धातनं पळून जायला म्हणून ते सांगायचा उपाय नको म्हणतोय. हं. मग एक असतं श्रेया आणि एक असतं प्रेया. प्रेया म्हणजे काय? जे आपल्याला प्रिय वाटतंय ते कदाचित बरोबर असेल, कदाचित नसेल. आणि श्रेयस्कर म्हणजे काय? तर जे तुमच्यासाठी अंतिम श्रेयस्कर असेल. आज कदाचित त्रास वाटेल. म्हणजे लहान मुलाला आई-वडील एक बालवाडीत पाठवतात बघा. तेव्हा ते बाळच असतं आणि त्याला नको वाटत असतं. आई-वडिलांपासून लांब राहणं, वेगळ्या मोकळ्या जगात एकटं-एकटं वाटत असतंच ना. पण तरी पण आई-वडील त्याला घालतात, शाळेत सोडायला जातात, आणायला जातात. हे सगळं का करत असतात? त्याला ते प्रिय नसतं. पण त्याच्यासाठी ते श्रेयस्कर आहे. उद्या त्याला त्याला लिहिता वाचता यायला पाहिजे. तो ज्ञानी बनायला पाहिजे. त्याला जीवनात, जगात वावरता यायला पाहिजे. त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे म्हणून ते करतात. समजा त्याला तेव्हा ते आवडत नाहीये, घरात राहणंच प्रिय वाटतंय म्हणून तसं केलं तर उद्या तो जीवन जगण्यास सक्षम होणार नाही. हां, तसं श्रेया आणि प्रेया असतं. मग इथे अर्जुन सांगतायत, की अंतिम श्रेयस्कर जे काय आहे ना, ते सांगा. आणि मी तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला शरण आलोय आणि मला उपदेश करा. तर ही शरणागत व्हायची पद्धत आहे. आणि मग त्याची पुढची स्लाईड घ्या. आणि आता इथे ना दुसरं पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की आता आपण गीता शिकायला तर सुरू केली, की आता ह्या अध्यायापासून कुठं तुम्हाला भेटणार नाही असे, की कृष्ण म्हणाले, "अर्जुना, तू असं कर, तू रथातनं बाजूला हो आणि शेजारी जाऊन बस. मी तुझ्या वाटणीचं युद्ध करतो." असं कुठेही कृष्ण म्हटले नाही. त्यांनी अर्जुनाला ज्ञान दिलं. हां, तर म्हणजे ज्ञानरूपी नौका दिली. हा जीवनाचा जो सागर असतो ना, हा पार करण्यासाठी. त्यामुळे त्यांनी त्याच्या वाटणीचं युद्ध नाही, तर तो त्यातनं तरून जाईल अशी ज्ञानाची नौका दिली. तर आपल्याला पण लक्षात ठेवायचंय, की तुम्हाला तुमची लढाई ही स्वतः लढावी लागेल. गुरु तुम्हाला मार्गदर्शन करणार. हं. वाचा माताजी. हरे कृष्ण. श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुरुषोत्तम हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस. ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी शोक करीत नाहीत. हरे कृष्ण. हां, हां. आता अर्जुनाने ही कारणं सांगितली आहेत ना 5 दुःखाची. करुणा, आनंद वाटत नाही, पाप. तर कृष्णाचं म्हणणं आहे, की ही मुळात दुःखच नाहीयेत. हं. ही तुझं अज्ञान आहे. मग ते काय सांगतायत बघा, की तू फक्त पंडितांप्रमाणे बोलतोयस. जे आणि ते करताना जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करत आहेस. ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृताविषयी शोक करत नाहीत. हे आत्म्याचं ज्ञान आता कृष्ण त्याला द्यायला सुरू करतायत. पाहूया आपण हां. माताजी पुढची स्लाईड घ्या. म्हणजे अर्जुन जो आहे ना, तो शरीराकडे बघतोय. पण आपण म्हणजे आपण स्वतःला जे मी कोण आहे असं मला कोणी विचारलं तर आपण किंवा कुणालाही विचारलं तर आपण जे आरशात स्वतःला पाहतो, तेच मी आहे असं समजतो ना. तर म्हणजे शरीर म्हणजे मी, असं आपण समजतो. पण इथे बघा, की आपण शरीर नाही, हा गीतेचा पहिला पाठ आहे. म्हणजे आपण घरात बसलोय आणि रोडवरून जाणाऱ्या गाड्या बघताय तुम्ही. हां, मग आता ही फोर व्हीलर दाखवली आहे बघा, तर लांबून बघताना ती गाडीच दिसते, ड्रायव्हर दिसत नाही. हां, पण होतं काय माहीत आहे, ह्याचा अर्थ असा म्हणूया का, की गाडी एक आपली एकटी आपली आपण सुटली आहे, त्याला कोण ड्रायव्हरच नाहीये. हं, हा आता त्या रिमोटच्या गाड्या असतील असं एक म्हणू शकतो आपण. तर तसं असलं तर कोणतरी कुठेतरी रिमोट तरी ऑपरेट करत असेल. पण सध्या ड्रायव्हरवाली गाडी. तर ती लांबून बघताना आपल्याला फक्त गाडी दिसते, ड्रायव्हर दिसत नाही, पण तो असतो. तर आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहे. हं. अ, हे हे जे शरीर आहे ना, ते आत्म्याशिवाय चालू नाही शकत. जसं ही गाडी नाही चालणार.
आत्मा कुठं असतो? मग तो हृदयात असतो. आणि आत्म्याच्या शेजारी परमात्मा असतात. त्यामुळे गीतेचा हा पहिला पाठ आहे, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हेच कृष्ण अर्जुनाला सांगतायत, की तू शरीर बघतोयस. करुणा तुला तुझ्या गुरु, आजोबा ह्यांच्या शरीराविषयी वाटतायत. तू आत्म्याच्या स्तरावरून अभ्यास कर, विचार कर. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हं. तर आपल्याला काय वाटतंय ते आपण नाही. म्हणजे आपण ह्या शरीरावरून स्वतःला ओळखतो. तर हे जे शरीर आहे ना, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश. आणि हे त्यांचाच भाग होतो. आणि आत्मा जो आहे तो सच्चिदानंद, भगवंतांचा अंश आहे तो. आपण कृष्णांना म्हणतो सच्चिदानंद रूपाणी. भगवंत सच्चित आनंद आहे, तसा एक सूक्ष्म अंश आहे आपण भगवंतांचा. आत्मा पण सच्चित आनंद आहे. आणि हे जे आता बघा कसं असतं, आपण म्हणतो ना एखादा मृत्यू पावला, तर त्याचं सगळं आपण बघतो ते सगळं समोरच असतं. मग तो गेला, मग कोण गेलं? तर आत्मा ते शरीर सोडून जातो. आणि जेव्हा आत्मा निघून जातो ना, तेव्हा त्या शरीराची व्हॅल्यू 0 असते. मग बघा ते पंचमहाभूतांचाच भाग होऊन जातं. त्यामुळे आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. हा गीतेचा पहिला पाठ आहे. हां. त्याची पुढची स्लाइड घ्या. आता इथे ना हे क्लासिफिकेशन आपण वर्गीकरण शाळेत सगळीजण शिकलेलो आहोत बघा. सजीव आणि निर्जीव. मग सजीव कोण असतात? जे प्रजनन करतात, ज्यांची वाढ होते, जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात. ह्याला आपण सजीव म्हणायचो. हं? तर हे सगळं का होत असतं? काहीतरी जीवन आहे ना आपल्यामध्ये. आता एक शरीर म्हणाल तर इथल्या सायकल टेबलला पण एक आहे बघा. पण ती सायकल साईझने आपोआप मोठी होत जात नाही. हं. तर का आपल्यामध्ये आत्मा आहे. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंतच हे सगळं सुरू असतं. ज्या क्षणी तो शरीर सोडून जातो, तेव्हा सगळं स्टॉप होतं. आपण पण निर्जीव बनतो. तर सजीव हा जो जीवात्मा आहे ना, तो आपण आहोत. आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. ओके. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. मग आत्मा आत्मा कुठं असतो सांगा? आत्ताच सांगितलेलं. हृदयामध्ये. हां. आपल्या ना हृदयामध्ये आपला आत्मा असतो आणि तो त्याचं हे साईज पण दिलेली आहे. केसाचं एका केसाचं जे टोक असतं, त्याच्या 10,000वा भाग म्हणजे त्या टोकाचे 10,000 भाग केले, तर त्यातला एक भाग एवढी आत्म्याचं साईज. एक केसाच्या टोकाचा 10,000वा भाग एवढा असतो आत्मा. आणि कुठं असतो? हृदयात. आणि त्याच्याच शेजारी चतुर्भुज नारायण रूपात प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा पण असतात. हं. मग त्याची पुढची स्लाइड. आपण कसे असतो ना, आपण फक्त शरीराकडे लक्ष देत असतो. आता इथं तुम्हाला ही स्त्री दिसते का? एक पोपट आहे बघा आणि एक पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्याला ती स्वच्छ करते. आणि त्याला तो सोनेरी आहे म्हणजे सोन्याचा असेल कदाचित. त्यालाच खडे वगैरे लावलं नाहीत. सगळं तिचं टोटल लक्ष बघा कुठं आहे. ती बघतेय मुळात त्या पिंजऱ्याकडे आणि आतल्या पक्ष्याने मानच टाकली आहे. त्याच्याकडे तिचं अजिबात लक्ष नाही. तर आपण पण असंच करत असतो. आपण आपल्या ना शरीराकडे खूप लक्ष देतो. आत्म्याच्या आनंदासाठी आपण काही करतच नाही. इकडे दुसरा दाखवलाय बघा, ज्यामध्ये हे असं आहोत आपण. वरचं शरीर आहे तो त्या पिंजरा आणि आत एक आत्मा पण आहे. त्याच्या आनंदासाठी आपण काहीतरी करायला हवं. तर त्याचा खरा आनंद भगवंतांशी जोडलं जाण्यामध्ये आहे. का आहे सांगा? तर आत्ताच म्हटलं ना, तो सच्चित आनंद आहे. तो त्यांचा अंश आहे. जो ज्यांच्यापासून आलाय तिकडे जोडलं जाण्यातच त्याला खरा आनंद आहे. ही पुढची स्लाइड. वाचा. हरे कृष्ण. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारै यौवनञ्जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून वार्धक्यात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो.
अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. हो. बघा आता कृष्ण काय सांगतायत इथे, हे ना आत्म्याचं ज्ञान आहे. कशासाठी दिलेलं हे उत्तर आहे? करुणा. तर हे 2.13 आणि 14 हे दोन्ही श्लोक सगळ्यांनी नंबर लिहून घ्या. थोडं त्याचं वाचन करा आणि स्वतः पण समजून घ्या. आपल्या फॅमिली म्हणजे आपली मुलं वगैरे ह्यांना पण हे समजावून सांगा जरा. हां, की हे प्रत्येकाच्या जीवनाचं चक्र कृष्णाने सांगितलेलं आहे. हा जो आपला आत्मा आहे ना, आणि ह्याला कोण आहे? म्हणजे तुम्ही कुठल्या वेगळ्या देशात राहताय, भारतातच राहताय म्हणून मला हे चक्र आहे, बाहेरच्या देशात राहत असतो तर नाही, वगैरे असं नाही. हे प्रत्येक मनुष्यासाठी सेम आहे. तुम्ही मनुष्य आहात किंवा तुम्ही सजीव आहात, तर हे चक्र आहे. कसं आहे, तर हा आत्मा जो आहे ना, हा अविरत प्रवासात असतो. अ, पहिल्यांदा मातेच्या गर्भात राहतो. हां, मग तिथून जन्म घेतो. मग बाळ असतं. मग बाळ हळू-हळू रांगतं, मोठं होतं. मग त्याच्यानंतर त्याचं बालपण सुरू होतं. मग कुमार अवस्था, मग पौंडांग अवस्था, मग असं करत तरुण आणि मग त्याच्यानंतर हळू प्रौढ होत जातो आणि मग वृद्धापकाळ. आणि एक स्टेज अशी येते, की हे शरीर असतं, ह्यातले आत्म्याचे दिवस संपतात. आणि ते शरीर कसं असतं, एका ठराविक मर्यादेनंतर आत्मा ते वापरूच नाही शकत, वृद्ध होतो. तेव्हा मग आत्मा ते शरीर सोडतो आणि आपल्या कर्मांप्रमाणे जे पुढचं शरीर बनलंय, त्याच्यामध्ये निघून जातो. आणि हा असा अविरत प्रवास तो करत असतो. हां, आणि भगवंत म्हणतायत, की अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. ओके. लक्षात ठेवा हा 2.13 आणि 14वा, की हे चक्र आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. हे प्रत्येकाच्या जीवनाचं सायकल आहे. आणि जे ज्ञानी आहेत, धीर, बुद्धिमान आहेत ना, ते अशा बदलांनी गोंधळून जात नाहीत. माताजी पुढे. हा इथं त्यांनी दाखवलंय बघा, की ह्या ना मनुष्याच्या शरीराच्या अवस्था आहेत बघा. ते बाळ असणार, मग बाळ हळू मोठं होणार, मग कुमार अवस्था, तारुण्य अवस्था, प्रौढावस्था आणि मग वृद्धापकाळ. हा हे सगळ्यांसाठी सेम आहे. तर आपण आहे ना, ह्या बदलांनी गोंधळून जायचं नाही. हे जीवनाचं चक्र म्हटलेलं आहे आणि हे सगळ्यांच्यासाठी सेम आहे. हा घ्या माताजी पुढे. इथं दाखवलंय बघा त्यांनी मनुष्याचं जीवनाचं चक्र. ते लहान लहान असताना आपण 3 चाकी सायकल, मग त्याच्यानंतर 2 चाकी सायकल, मग आपण मोपेड वापरतो, मग 4 व्हीलर घेतो. हं. आता आणि ते रिव्हर्स पण जाता येत नाही. आता कोण म्हणू शकतं का, की मी जाऊन त्या 3 चाकी सायकलवर बसतो किंवा मी लहान असताना खूप गुबगुबीत गोबरा छान होतो. आता मला तसंच परत व्हायचंय. नाही. ती जीवनाची फेज आपली निघून गेली. आता नाही परत जाऊ शकत. हं. कारण हे जीवनाचं चक्र आहे आणि ते प्रत्येकाचंच आहे. हां, घ्या माताजी पुढे. हे बघा हां, इथं 84 लाख मनुष्याच्या म्हणजे मनुष्याच्या नाही, सजीवांच्या 84 लाख योनी आहेत. हं. तर त्यामध्ये अ, आपला जो आत्मा आहे ना, तो पहिल्या स्लाइडमध्ये दाखवलाय बघा. पहिल्यांदा पाण्यामधले एकपेशीय जीव, मग मासे वगैरे, मग पाण्यात आणि भूमीवर असे दोन्हीकडे राहू शकणारे, मग सरपटणारे, मग प्राणी, मग पक्षी, असं किती तरी योनी करून हा मनुष्य जन्म मिळतो आपल्याला. 84 लाख मधला शेवटचा जन्म असतो मनुष्य जन्म. म्हणजे जेव्हा तुमचं तेवढं ते पुण्य साठत जातं, तेव्हा आपल्याला एक मनुष्य शरीर मिळतं. हां, त्यासाठी आत्म्याने खूप प्रवास केलेला असतो. निरंतर प्रवासात असतो आणि त्याला वाटत असतं, की जेव्हा मनुष्य शरीर मिळेल, तेव्हा तरी आपण भक्तीसाठी त्याचा उपयोग करू आणि जिथून आपण आलोय भगवंतांकडून, तिकडे आपण परत जाऊ, असं तो वाट बघत असतो. आता ना इथे पद्मपुराणाप्रमाणे ना, ह्या 84 लाखचं वर्गीकरण दिलंय. वाचा संजना माताजी. हो, हरे कृष्ण माताजी. पद्मपुराणामध्ये वर्णन केल्यानुसार 4 लाख प्रकारचे मानव, 30 लाख प्रकारचे प्राणी, 10 लाख प्रकारचे पक्षी, 11 लाख प्रकारचे कीटक, सरपटणारे जीव,
20 लाख प्रकारचे वृक्ष वेली, 9 लाख प्रकारचे जलचर. हरे कृष्ण. 84 लाखचं हे होतं वर्गीकरण. आणि हे 4 लाख प्रकारचे जे मानव दिसतायत ना, हे चेतनेप्रमाणे ठरत असतात, की शरीर जरी मनुष्याचं असलं तरी त्यातली चेतना किती प्रगत आहे. काही एकदम आदिम असं राहतात. तर हेच ते चेतनेप्रमाणे असतं. पण मनुष्य शरीराचा एक तुम्ही हे धरा, की हे जे मनुष्य शरीर आहे, हेच आपल्याला परत भगवंतांची प्राप्ती करून देऊ शकतं. कारण ती उच्च चेतना जी म्हणतात ना, आता प्राण्यांना तुम्ही म्हटलात शेजारी, "गीता बसून शिक रे, जरा तुला समजावून सांगते." त्यांना ते बसून ऐकतील तुमचं, पण तितकी ते कळणार नाही. का? तर ती उच्च चेतना नाहीये त्यांच्यामध्ये. एकमेव मनुष्य शरीर असं आहे, की ज्याच्यामध्ये ती प्रगत बुद्धी भगवंतानी दिली आहे, की ज्याचा उपयोग आपल्याला हे ज्ञान मिळवून गीता, भागवतम, भगवंतांची प्राप्ती करून घ्यायची आहे. हं. आणि त्यामुळे ना मनुष्य देह मिळाला, हेच एक खूप मोठी उपलब्धी आहे. असं खूप कधी समजून घेऊ नका, की काय काहीच नाही माझ्या आयुष्यात. असं नाही. रामानी पण रामायणात सांगितलेलं आहे, की मनुष्य देह मिळणं ही पण खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यासाठी पण आपल्या आत्म्याने खूप प्रवास केलेला आहे. फक्त त्याचा उपयोग आपण योग्य करायला हवा. माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत, ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. हरे कृष्ण. बघा आता इथे पण 2.14 जरा सगळ्यांनी ना तुम्ही नंबर लिहून घ्या आणि गीतेमधून जरा त्याचं विवेचन वगैरे परत वाचा. आणि श्लोक सगळ्यांनी पाठ करा, समजून घ्या. इथे पण त्यांनी काय सांगितलंय बघा, की ते झाड दाखवलंय बघा, ते एकच झाडाचे वेगवेगळ्या ऋतूमधले फोटो आहेत. कसं दिसतं बघा ते. प्रत्येक ऋतूमध्ये त्याचं ते वेगवेगळं दिसतं. तेच झाड आहे ते. तर आपल्या पण जीवनात ही जी सुख आणि दुःख येतात ना, ती कृष्ण काय सांगतायत? अर्जुन दुःख करतोय ना, तर ते काय सांगतायत, की "हे कौंतेया" म्हणजे कुंतीच्या पुत्रा, आठवण करून देतायत जरा. "तू कुणाचा मुलगा आहेस बघ." तर ही जी सुख आणि दुःख ही तात्पुरती उत्पन्न होणारे असतात. ह्या स्थिती कायम राहत नाहीत. उन्हाळा आणि अ, पावसाळा हे ऋतू, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे ऋतू कसे बदलत असतात ना, त्याप्रमाणे सुख आणि दुःख ही येऊन जाऊन असतात. ठीक आहे. असं नाही की मी दुःख म्हणजे कायमचाच दुःखी, सुखी म्हणजे कायमचाच सुखी. ह्या छोट्या छोट्या स्वरूपात ह्या येऊन जाऊन असणार आहेत. मग हे भरतवंशजा, ती सुख-दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात. हां, म्हणजे आपल्याला कसं असतं, आता उन्हाळा आला की लगेच हे माहीत असतं उन्हाळ्यात गरम होतंय, तर आपल्याला जरा जास्तच गरम होतं, की तेवढंच एक कारण नाही, हे करणार नाही कारण जप करणार नाही, गरम खूप होतंय, किंवा हे करणार नाही, उन्हाळा खूप आहे, गरम खूप होतंय. तर ही इंद्रियांच्या सुख-दुःखांमुळे, सॉरी, इंद्रियांच्या जाणीवांमुळे ही सुख-दुःख होत असतात आपल्याला, असं कृष्ण म्हणतायत. हं. आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकलं पाहिजे. ठीक आहे, उन्हाळा आहे तर जरासं थंड ठिकाणी बसा आणि जप करू शकतो आपण. तर कसं आहे ना, कृष्ण काय म्हणतात, की ही सुख आणि दुःख ही ऋतूंप्रमाणे येणारी आहेत, हे जाणून घ्या आणि ती सहन करायला शिका. आता त्यातनं बाहेर पडायचा पण मार्ग शोधा. पण माझ्याच वाटणीला का आली वगैरे ह्यात टाईमपास करू नका. आली आहेत ना, तर तिथनं त्यामध्ये स्थिर राहा. सुख आलीत तरी आनंदी, दुःख आलीत तरी ठीक आहे. थोडी भगवंत परीक्षा बघतायत, तीही देऊ. काय परीक्षा देऊ नयेत आपण? आणि त्यातनं पण बाहेर पडायचं बघा. जशी दुःख आली आहेत, तशी सुख पण येणारच आहेत. तर हे दोन्ही श्लोक लक्षात ठेवा. थोडा अभ्यास करा त्याचे.
हा माताजी पुढची स्लाइड घ्या. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असे नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य, अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हरे कृष्ण. हा आता अर्जुन जो आहे ना ते त्या शरीराशी हे झालेलं आहे की म्हणजे हे गुरु हे माझे भाऊ आजोबा हे कदाचित मला परत दिसणार नाहीत. म्हणजे जरी मी मृत्यू पावलो तरी नाही दिसणार किंवा ते मृत्यू पावले तरी नाही दिसणार. तर अर्जुनाला कृष्ण काय सांगतायत आत्म्याचं ज्ञान की शरीर हे आज ना उद्या प्रत्येकाची ही इथली हेच आहे की जसा जन्म आहे तसा मृत्यू हे इथलं अटळ सत्य आहे. त्यामुळे ते प्रत्येकाला येणार आज ना उद्या प्रत्येकाला. त्यामुळे ते म्हणतात की तू आत्म्याला तर हे करू नाही ना शकत. हे सगळं आत्म्याचं ज्ञान आहे. त्याला जन्म आणि मृत्यू नाही, तो अजन्म म्हणजे नित्य आहे. तर त्याला तर तू मारू नाही ना शकणार आहेस. शरीर काय समज युद्धात नाही तर कधी ना कधीतरी त्यांना मृत्यू हा येणारच आहे. मग त्याचा शोक का करतोयस तू? तर हे इथे आत्म्याचं ज्ञान दिलंय. हा आत्म्याचे सगळे हे गुणधर्म आहेत. आणि कसं असतं ना स्वकीयांच्या जाण्याचं दुःख होणार नाही का अर्जुन म्हटला तर कृष्णाने तो 2.14 मध्ये सांगितलंय बघा की दुःख होणार स्वकीयांच्या मनुष्य आहोत तर आपल्याला भावभावना आहेत. हा ऑफकोर्स दुःख तर होणार आपल्याला पण ते म्हणाले ना ते सहन करायला शिकायला हवं आपण. ओके. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो. हरे कृष्ण. हा तर कसं आहे जेव्हा जन्म घेतो तेव्हाच ना आत्म्याचे ह्या शरीरातले दिवस ठरलेले असतात प्रत्येकाचेच. मग ते पूर्ण झाले की आत्म्याला हे शरीर सोडून पुढच्या प्रवासाला जावं लागतं आणि पुढचं शरीर पण आपल्या कर्मांप्रमाणे मिळतं. असं नाही की कोणतरी आपल्याला देतं. त्या पुढे आपण शिकणार आपल्या कर्मांप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर मिळत असतं. मग आहे ना अ, अ, काळानुसार काय होतं हे शरीर वृद्ध होतं. आता हा मुलगा बघा चिखलात पडलाय. मग तो आता ते ड्रेस वापरू नाही ना शकत. मातीने सगळं जरा खराब झालाय. मग तो ते धुवायला टाकेल आणि दुसरे कपडे घालेल जरा स्वच्छ असे. तसं आत्म्याला काय होतं शरीर वृद्धापकाळ मध्ये ना शरीर साथ देत नाही. हालचाल वगैरे मर्यादा येतात. आपल्या स्मरणात राहत नाही, डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळे एक वेळ अशी येते की ते शरीर चालत नाही. मग आत्म्याला ते शरीर सोडून पुढे जावं लागतं. हं? हां. माताजी घ्या पुढे. म्हणजे हे चक्र आहे हां, हे सगळ्यांसाठी सेम आहे. हरे कृष्ण. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही. पाण्याद्वारे त्याला भिजवताही येत नाही. तसेच वाऱ्याने त्याला सुकवताही येत नाही. हरे कृष्ण. हे पण आत्म्याचे गुणधर्म आहेत बघा, की तो त्याला कुठले म्हणजे कुठलेही ब्रह्मास्त्र वगैरे जरी चालली, तरी आत्मा शरीर मरून जाऊ शकतं, पण आत्मा हा अमर आहे. त्याच्यावर कुठल्याही शस्त्रांचा परिणाम होत नाही. त्याला अग्नीने तुम्ही जाळू नाही शकत, पाण्याने भिजवता येत नाही. हे सगळे आत्म्याचे गुणधर्म आहेत. हा माताजी घ्या पुढे. अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखर असे तुला काय आहे? हरे कृष्ण. हे ना आनंददायीचं उत्तर दिलेलं आहे बघा कृष्णाने. त्याने सांगितलं ना अर्जुन, मला आनंद वाटणार नाही एवढं मोठं युद्ध करून, नरसंहार करून जे राज्य मिळेल त्याच्यामध्ये. तर कृष्ण म्हणतायत की आनंद नाही. तर ते दोन गोष्टी सांगतात. हे बघ, ह्या युद्धाचा परिणाम काय? तेव्हा एक योद्धा एकाबरोबरच लढायचा. असं तेव्हा थोडं नियमात युद्ध असायची. हां, मग ह्या युद्धाचा परिणाम काय असणार? एक तर तू जिंकशील. जिंकलास तर तुला स्वर्गाचं म्हणजे हस्तिनापूरचं राज्य मिळेल, जे पृथ्वीचं राज्य समजलं जायचं. आणि समजा अ, होय काय? आवाज ब्रेक होतोय, पण मी 1 मिनिट मग लीव्ह करून परत जॉइन करू का? माताजी आवाज खूप ब्रेक होतोय. मध्ये झाला होता पण आता व्यवस्थित आहे माताजी. बरं परत झाला तर सांगा. मग लीव्ह होते आणि परत जॉइन करते आणि हा, अ, कमी जास्त होतोय मात्र माताजी. ओके थांबा, मी ना एक लीव्ह करून जॉइन करते ना. थोडं इंटरनेट इथे मला दिसतच आहे, स्टेबलच नाहीये. हम्म. अ, हा चालेल, बघूया आता. तर ना हा मग एक हे हस्तिनापूरचं साम्राज्य मिळेल म्हणतात. दुसरं काय होईल? तू मृत्यू पावशील. तर मृत्यू पावला तरी स्वर्गाच प्राप्ती होणार. मग त्यात दुःख कुठं आहेत विचारतायत. हे पुढचा श्लोक आहे. पण तुम्हाला आधी का सांगितलं? इथं अर्जुन काय म्हणतोय की मी हे सगळं सोडतो आणि ह्याच्यापेक्षा मी वनात जाऊन राहतो. तर भगवंत त्याला काय सांगतायत, हे जे तू आनंद नाही म्हणून हे जे काय करणार आहेस ना, तर तुझे जे शत्रू आहेत, त्या आता तुम्हाला वाटतं का तो दुर्योधन म्हणाला असता, की नाही अर्जुनाने खूपच मोठी आमच्यावर करुणा दाखवली आणि तो वनात निघून गेला. तो काय म्हणला असता? अर्जुन घाबरला, पळून गेला. मग कृष्ण म्हणतायत, की हे जे तुझे शत्रू तुला अपमानास्पद शब्द बोलतील ना, ते मृत्यूपेक्षा पण जास्त तुला त्रासदायक असणार आहेत. हं? मग तसल्या आनंदाचा का उपयोग? कसला आनंद नाही म्हणतोयस तू? हं? माताजी घ्या. म्हणजे उपहास आणि हा जीवनभर अर्जुनाला सहन करावा लागला असता. वाचा माताजी. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे काउंतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. बघा, हा हे मगाशी तुम्हाला सांगितलं, की आनंद नाही त्याचा एक ते सांगितलं, की तुला कटू शब्द बोलतील, उपहास करतील. आणि दुसरं, की जरी मृत्यू आला तरी कसं असतं ना, अर्जुनाचं युद्ध करणं ही कर्तव्य होतं. प्रत्येकाची कर्तव्य ही वेगवेगळी असतात आणि ती मनुष्याने केलीच पाहिजे. कर्तव्यापासून आपण कधीच पळून, गीता तर तुम्हाला कुठेच सांगणार नाही की अर्जुनाला कुठेही कृष्णाने सांगितलेलं नाहीये की तू बाबा बाजूला बस, युद्ध करू नकोस. नाही, ते उठ आणि युद्ध कर म्हणूनच प्रत्येक वेळेस सांगतायत. का? तर ते त्याचं कर्तव्य आहे. दुसरं, युद्ध करणं ही अर्जुनाची इच्छा आहे की नाही हा इथे प्रश्न नाहीये. हे युद्ध व्हावं ही भगवंतांची इच्छा आहे. हां, आणि ते धर्मासाठी अर्जुनाला हस्तिनापूर साम्राज्य मिळावं म्हणून ते युद्ध सुरूच नाहीये. ते सुरू आहे धर्माची स्थापना करण्यासाठी. हे जे तिथे वाटत होतं दुर्योधनाला वगैरे, की आपण कसंही वागलं तरी आपलं सगळं इथे चालणार, मी इथला राजा आहे, ते नाही. भगवंतांना धर्माची स्थापना करण्यासाठी न्यायाचं राज्य स्थापन करण्यासाठी केलेलं हे युद्ध आहे. त्यामुळे कृष्णाला
अर्जुनाला कृष्ण सांगतायत की तुझी इच्छा म्हणून हे युद्ध नाही होत आहे, तर माझी इच्छा म्हणून होत आहे, धर्माची स्थापना करण्यासाठी होत आहे आणि तू तुझं कर्तव्य म्हणून ते कर. आणि जेव्हा आपण भगवंतांच्या इच्छेमध्ये जे काय करतो ना त्याचा आपल्याला पाप लागत नाही. ओके. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हे बघा पाप ना ऍक्च्युली पुढचं सांगितलं, पण त्याचं म्हणजे इथे अर्जुन जे म्हणतोय ना आनंद नाही वाटणार मला हे युद्ध करताना, तर तिथं ते आहे त्याची इच्छा म्हणून ते युद्ध होत नव्हतं. एवढं मोठं युद्ध हे धर्माच्या स्थापनेसाठी, न्यायाचं राज्य स्थापन करण्यासाठीच होतं. ओके. त्यामध्ये अर्जुनाच्या आनंदाचा काय प्रश्न नव्हता. त्याने ते कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे. आता ना पापाचं हे सांगितलेलं आहे. वाचा माताजी. मी पाप का घेऊ माझ्या डोक्यावर? वाचा हरे माताजी. कृष्ण. नेहाभिक्रमनाशो नाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हरे कृष्ण. हरिकृष्ण. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीने मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरिकृष्ण. तर अर्जुन कृष्ण म्हणतात मगाशी म्हटलं तसं ही भगवंतांची इच्छा म्हणून तू हे युद्ध करायचंयस. आणि जेव्हा आपण भगवंतांची इच्छा म्हणून एखादी गोष्ट करत असतो, आपलं कर्तव्य जे आहे ते करत असतो, त्यामध्ये आपल्याला पाप लागत नाही. हां. आता ना रामायणामध्ये आपण पाहिलेलं आहे, की हनुमानाने केवढी भगवंतांना मदत केली रामांना, प्रभू श्री रामचंद्रांना आणि लंका जाळली. तर आपण म्हणतो का, की काय तो हनुमान त्याने लंका जाळली, बाबा किती निरागस लोक होते ते. आधी मुळात घर जाळली होती, लोकांना जाळलं नव्हतं. पण तर आपण असं म्हणत नाही का? तर मुळातच अन्यायाच्या पायावर स्थापन झालेली ती लंका होती. ओके. त्यामुळे रामांच्या सेवेमध्ये ते सगळं केलं म्हणून आपण उलट ते आदराने बघतो. विभीषणाने पण इकडे रामाला येऊन मिळाले. तर बरोबर आहे ना, शेवटी किती अधर्माची तुम्ही धर्माची साथ, सत्याची साथ द्यायसाठी आले ते. हां आणि त्याच्या आधी त्यांनी रावणाला खूप खूप समजावायचा प्रयत्न केला. कितीतरी सांगितलं. शेवटी रावण लाथ मारतो बिभीषणांना आणि सांगतो, की "तू इथून जा." मग ते रामांकडे येतात आणि आपल्यामध्ये पण आपण ही ताकद ठेवायला हवी, की आपण सत्याची बाजू घ्यायला हवी. तर असं करण्यामध्ये कुठलं म्हणजे भगवंतांची की आपल्यावर जे कर्तव्य सोपवलेलं आहे, ते आपण नीट पार पाडायला हवं हां. त्याच्यामध्ये कुठलंही पाप लागत नाही. उलट आहे ना, पाप तर लागणारच नाही आणि भगवंत म्हणतात, की जेव्हा तुम्ही तुमचे कर्तव्याचे आचरण करत असता तेव्हा त्रायतो महतो भयात. असं. मग आता कुठल्या मोठ्या भयापासून आपलं संरक्षण होतं? तर अधःपतनाच्या. म्हणजे अधःपतन म्हणजे काय असतं, की आपण मनुष्य शरीरातलं जीवन असं काय जगलो, की पुढचं मनुष्य शरीर पण नाही मिळवू शकलो. त्याला म्हणायचं अधःपतन. कारण हाच शरीर आहे जे आपल्याला मुक्तीच्या मार्गाकडे नेत असतं. आणि मग प्राणी झालो, तर मग परत सगळे ते वाट बघत बसावी लागते आत्म्याला. कधीतरी मनुष्य शरीर मिळेल आणि मग त्यात भक्ती सुरू होईल. तर जेव्हा आपण आपल्या कर्तव्याच्या मार्गावर चालत असतो ना, तेव्हा अधःपतनाचा धोका कमी होतो. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. त्यामुळे ना, आता इथं अर्जुनाला एवढं मोठं युद्ध करायचंय. आपल्याला तेवढ्या मोठ्या जबाबदारी नाहीयेत. आपल्याला असं वाटत असतं, की आपल्या खांद्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, मीच सगळं चालवतोय. असं नसतं. भगवंतांचं आहे हे सगळं आणि ते चालवायला समर्थ आहेत. आपण आपल्या वाटणीचं काम करायला पाहिजे. हां, त्यांच्या आत्म्याचा हा खरा आनंद आहे. त्याला आवडतं कृष्णांशी जोडलेलं राहणं, त्यांची सेवा करणं. तर तुम्ही ज्या छोट्या गोष्टी म्हणजे आता इथे गीता शिकतोय, इथे व्हॉलंटिअर्स म्हणून मदत करतायत. टेक्निकल टीमवाले मदत करतात. तुम्ही थोडं ह्या दिवसामध्ये थोडंसं पाण्याची भांडी भरून ठेवा वगैरे प्राण्यांचे. छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा मौल्यवान असतात. इथे जटायूची गोष्ट आहे. जटायू आता रावणाबरोबर भिडतो तरी ना, रावण त्याला मारतो. पण तो त्याचं कर्तव्य सीतेला त्याच्यापासून बाजूला करायचा प्रयत्न करतच असतो ना, रावणाला मारायचा. सक्सेसफुल होतो की नाही ही गोष्ट वेगळी. पण आपण आपली कर्तव्य करायला हवीत. ही खारुताई
ते वानर सेना म्हणत असते की तू पायात येशील तू बाजूला हो. पण खारुताईचं म्हणणं असतं मी एकटी कशी बसू, मी पण मदत करणार. आणि तिची ही धडपड राम बघत होते. मग राम हातात उचलून घेतात, पाठीवर बोटं फिरवतात. तीच ती रामांची बोटं उठलेली आहेत ना खारुताईच्या पाठीवर. तर असं आहे, इथे गजेंद्र आहे. ती भागवतममध्ये आहे ह्या सगळ्या कथा. ते गजेंद्रची पुन्हा पण बघू आपण. पण जेव्हा तो शेवटी भगवंतांची स्तुती करतो सगळं सोडून, मगरीने पाय पकडलेला असतो, तेव्हा भगवंत येतात त्याला सोडवायला. त्यामुळे छोटीशी सेवा पण भगवंतांसाठी केलेली मौल्यवान असते. माताजी घ्या पुढची स्लाईड. आणि बाकी कोण बघो न बघो, भगवंत हृदयातच आहेत, त्यांना कळत असतं. हरे कृष्ण. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. हे ऍक्च्युली आपण उद्याच्या अध्यायात बघणार आहे. इथं ना कृष्ण स्वतःच उदाहरण देत आहेत. ते सुद्धा ते आत्ताच आपण त्यांच्या 6 ऐश्वर्यांमध्ये वैराग्य बघितलं होतं. एवढी सगळी ऐश्वर्य असून त्यांच्याकडे वैराग्य आहे आणि ते त्यांची कर्तव्य व्यवस्थित करतात. एका क्षणासाठी सुद्धा त्यांनी नाही केलं तर इथल्या सगळ्याचा विनाश व्हायला तेच कारणीभूत असणार. हं? पुढे बघू आपण ते उद्या बघू. माताजी घ्या पुढची स्लाईड. पारिवारिक परंपराचं उत्तर आपल्याला 3ऱ्या अध्यायात मिळणार. वाचा माताजी. हरे कृष्ण. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय गुरुनंदना, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्ण. इथे अर्जुनाला असमंजस मध्ये सापडलाय ना अर्जुन, मी निर्णय नाही घेऊ शकत. काय तर कृष्ण म्हणतायत तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत. तुझी बुद्धी दृढ निश्चयी स्थितप्रज्ञ नाहीये म्हणून तुला मार्ग दिसत नाही, तू निर्णय घेऊ नाही शकत आहेस. हा त्यामुळे कृष्णाला ते म्हणताय, अर्जुनाला म्हणतायत की तू ज्ञानाच्या नजरेने बघ. हे बुद्धीला फाटे फुटलेत म्हणून असं म्हणतोय. बघू आता. आता मग अर्जुन विचारतो मग कोण असतात स्थितप्रज्ञ बुद्धी, कोणाची असते, कशी असतात ती लोक. माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. स्थिताधीर मुनी. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो कसा बसतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण. इथं अर्जुन ना मग विचारतोय की आता कृष्ण म्हणतात ना की तू निर्णय घेऊ शकत नाहीस कारण तुझी बुद्धी स्थिर नाहीये, बुद्धीला फाटे फुटलेत. मग ते म्हणतात मग कोण असतात स्थिर बुद्धीचे, काय असतात त्यांची लक्षणं, कसं बरं आपण त्यांना ओळखायचं. बघू माताजी घ्या पुढे. कृष्ण काय सांगतात बघूया. पुढे चला. हे श्लोकांचे नंबर दिलेले आहेत. वाचा माताजी. हरे कृष्ण. श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते. हरे हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मनुष्य जेव्हा मानसिक तर्क वितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. हरे कृष्ण. तर ह्या स्थितप्रज्ञांची ही लक्षणं वगैरे दिली आहेत. तर हळूहळू जसं गीता शिकू तसं आपल्याला कळणार की ते भगवंतांशी जोडलेले असतात. आणि त्याचं उदाहरण प्रल्हाद महाराज आहेत. समोर प्रल्हादांना ठेवा आणि तुम्ही हे सगळं वाचा म्हणजे कळणार की स्थितप्रज्ञ कुणाला म्हणायचं. इथं अर्जुनाला एक महायुद्ध करायचंय पण अर्जुनच्या बरोबर कृष्ण आहेत. दुसरी गोष्ट, तो स्वतः एक श्रेष्ठ असा धनुर्धर आहे आणि हा तर 5 वर्षाचा बालक आहे. तरी पण त्यांनी ते सगळं केलं, ती कर्तव्य ते सगळं.
तर इथे ते स्थित ही जी त्यांची जी लक्षणं दिली आहेत ना, ही सगळी या प्रल्हाद महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतात, की त्या आत्म्यातच संतुष्ट, शुद्ध मन असतं. त्या मनामध्ये कुणाविषयी राग वगैरे नसतो. असे आणि मुळात ते ज्ञानात स्थित असतात. सगळीकडे ज्ञानाच्या दृष्टीने बघतात. मानसिक तर्कवितर्कापासून उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा त्याग केलेला असतो. म्हणजे स्थिर असतात ते. हं. माताजी पुढे घ्या. हे हळू-हळू आपण जसं गीता शिकू ना, तसं ही भक्तांची लक्षणं वगैरे कृष्णाने सांगितलेत. हळू आपल्याला कळणार. ओके. वाचा माताजी, इथं पण सांगितलंय. दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्थितधीर्मुनिरुच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्या साधकाचे मन त्रिविध तापांनीही विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. हरे कृष्ण. वितराग, भय, क्रोध. म्हणजे तुम्ही आसक्ती, भय, क्रोध या सगळ्यापासून मुक्त असतात. ते स्थिर असतात. भगवंतांशी जोडलेले असतात. त्रिविध तापानी. त्रिविध ताप कुठले? ते आपण पुढे बघू. आजच्या अध्यायात नको. ते आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक असं म्हणतात त्यांना. ते बघू. पुन्हा सुख आलीत तरी स्थिर. ही भगवंतांची कृपा आहे अशी भावना. यश, सुख असलं तरी. दुःख आलीत तरी ठीक आहे. थोडीशी भगवंत परीक्षा बघतायत तीही देऊ आपण. असे असतात. तर असे असतात स्थितप्रज्ञ मुनी. माताजी पुढे घ्या. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून आवरून घेतो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण. ह्या कासवाला कायम जीवनात लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि हे कृष्णाने दिलेलं उदाहरण खूप महत्वाचं आहे. जेव्हा इंद्रिय विषय दिसतात म्हणजे आता कासवाला ना काही धोका वाटला, तर ते बघा सगळं हात आणि डोकं म्हणजे मान, हात, पाय, शेपूट सगळं आतल्या बाजूला ओढून घेतं आणि वरून फक्त कवचच दिसतं. मग हे जे स्थितप्रज्ञ असतात ना लोक, इंद्रिय विषयांच्या ठिकाणी गेले की त्यात अडकून नाही पडत. त्याच्यामध्ये अलिप्त राहतात ते. हं. आपण पण ह्या कासवापासून हे शिकायला हवं. माताजी घ्या पुढे. इथे ना एकच मिनिट. आता ना एक पुढची 10 मिनिटं लागणार आपल्याला. थोडासा मोठा अध्याय आहे. जरा क्षमा करा, पण आपल्याला अजून 10 मिनिटं घ्यावा लागणार. आणि हा जो श्लोक आहे ना, ह्याच्यामध्ये कृष्णाने थोडं अधःपतन कसं होतं हे सांगितलेलं आहे. थोडंसं आत्ताच्या काळासाठी हे ना खूप महत्वाचं आहे. आपण बघूया. की कसं आपण गुंतत जातो ह्या इंद्रिय विषयांमध्ये आणि त्यातनं बाहेर पण कसं पडायचं ते पण सांगितलंय. माताजी वाचा. हरे कृष्ण. ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषूपजायते सङ्गत्सञ्जायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंद्रिय विषयांचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होतो आणि अशा कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. हरे कृष्ण. तर इथे ना स्टेजेस दिलेले आहेत की कृष्णानी की आपण कसं गुंतत जातो. जे बुद्धी स्थिर असली तर तुम्ही गुंतणार नाही. मगाशीच कासवाचं उदाहरण दिलं. जर का इंद्रियांच्याच हातात तुम्ही स्वतःला सोपवलं असलं तर हे पुढचं सगळं होत जाणार. आणि ज्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहेत ती कासवासारखी तिथं अलिप्त राहणार. ओके. आपण जरा पुढची स्लाइडमध्ये एक चार्ट दिलाय तो पाहूया. इथं त्यांनी उदाहरण दिलंय. इथं तुम्ही कुठलंही उदाहरण घेऊ शकता. हा 62-63 हे 2 श्लोकामध्ये त्यांनी हे चक्र सांगितलेलं आहे. तर आहे ना कसं असतं, आपण सुरुवातीच्याच स्टेजला स्वतःला आवरायला हवं. कुठल्या? इंद्रिय विषयांचे चिंतन. तुमच्या मनात कुठलीही एक इच्छा तयार झाली सुरुवातीला, तर आपण त्याचा विचार खूप करतो. कुठलीही धरा. मग त्याच स्टेजला आपण बुद्धीचा वापर करून विचार करायला हवा, की बाबा माझी परीक्षा आहे आणि मी आता ते करावं का? किंवा माझ्या ह्या स्टेजला ह्याच्यात हे योग्य आहे का? हे बरोबर आहे का? नाही चूक आहे.
तर मग तुम्ही तिथं स्वतःला थांबायला हवं. आता तुम्ही नाही थांबताय. तर आपली इंद्रिय कशी असतात, तुमची ती काहीतरी इंद्रिय विषय तुमच्या समोर आलाय, तर मग ते त्याचं चिंतन करणं. हां. मग आता जेव्हा चिंतन सुरू होतं, आता तुम्ही सतत एखादी गोष्ट बघत विचार करताय, त्याच्याविषयी आसक्ती निर्माण होते. ती पुढं वाढत जाऊन त्याची वासना बनते. हां. मग त्याच्यामधून वासना म्हणजे कामना वाढत जाते ती. मग ती पूर्ण नाही झाली तर आपल्याला राग यायला लागतो. मग राग आला की आपल्यामध्ये भ्रमात जातो. म्हणजे आपण ना योग्य निर्णय घेऊ शकत नसतो. आपल्याला जे चूक आहे ते पण बरोबरच वाटायला लागतं. मग स्मृतीचा भ्रमनिरास हे त्याचेच पुढचे टप्पे, की आपण योग्य आहे की अयोग्य याचा विचारच नाही करत. मग बुद्धिनाश म्हणजे बुद्धीला बाजूला ठेवूनच काहीतरी नको ते निर्णय उठून घ्यायचे. आणि मग पतन, की अशा ठिकाणी जाऊन पडतो की जिथून मागे येणं फार अवघड असतं. तर हे भगवंतांनी आसक्तीचं चक्र सांगितलेलं आहे. ह्याचा उपाय काय आहे? तो इंद्रिय वस्तू जिथून स्टार्ट झालंय बघा, त्याच इथं कुठलंही उदाहरण घेऊ शकता तुम्ही. मोबाईलचं व्यसन घ्या, किंवा कायही घ्या तुम्हाला पाहिजे. मला गोडाचं खूप व्यसन आहे. मी खूप रागात येतो. मी नको तेच बोलून बसतो. तर हे सुरुवातीला कायही घ्या आणि तिथं टाका आणि त्याचं हे चक्र आहे. मग आपण काय करायचं असतं, सुरुवातीलाच हे माझ्या बुद्धी पण दिली आहे ना, हे आपल्यासाठी योग्य आहे की नाही ते ठरवून तिथंच स्वतःला सांभाळायचं. ओके? किंवा ॲज अर्लियर स्टेजमध्येच तुम्ही स्वतःला सावरायला हवं. ओके. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. म्हणून गीता ना तुम्हाला असं नाही की गीता शिकलो आणि मला त्याचा कधी उपयोगच झाला नाही. तर गीता ही जीवनात पावला-पावलाला आपल्याला उपयोगी पडते. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. हे सगळं ना त्यांनी तेच दिलेलं आहे. अ, हरे ओके. कृष्ण. वाचा माताजी. हं. हो, हो. हरे कृष्ण. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते. हरे कृष्ण. हे प्रभुपाद स्वामी आहेत बघा. ते हे असतात त्यांच्यामध्ये म्हणजे जे स्थितप्रज्ञ मुनी आहेत ना, तिथे सगळे आपल्या संतांचं चरित्र घ्या. हां, तर ते बुद्धी त्यांची स्थिर असते. ते ह्याच्यामध्ये अडकून नाही पडत. आणि हे मग अशी लोकं भगवंतांची प्राप्ती करू शकतात. ज्यांची बुद्धी स्थिर आहे, त्याला फाटे फुटलेले नाहीत. ते जीवनात योग्य निर्णय घेऊ शकतात. ठामपणे सत्याची साथ देऊ शकतात. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. ओके. एकच मिनिट मला तुम्हाला ह्याच्यातला ना एक श्लोक मला म्हणजे आपल्याला ती स्लाईड नाहीये. पण 2.70 श्लोकाचं ट्रान्सलेशन वाचून दाखवते. समुद्र पाण्याने भरत असूनही शांत असतो. त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी कामेच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही. मग तो मघाशी आपण जो चार्ट बघितलाय ना अधःपतनाचा, तिथे म्हणजे आसक्ती, म्हणजे इंद्रिय चिंतन, आसक्ती, वासना, क्रोध. तर इथे कृष्णाने उपाय सांगितलेला आहे, की समुद्र स्वतःच्या समोर आणायचा. जो समुद्र असतो असं नाही होणार. जीवनात अशी स्टेज येणार नाही, की तुम्हाला इच्छा होणार नाहीत. तर त्या ज्या इच्छा असतात ना, समुद्राच्या वेगवेगळ्या नद्या येऊन भेटत असतात. पण आपण कधीतरी ऐकलं का, की समुद्राने त्याची मर्यादा ओलांडली? नद्या काय त्याला मिळतच असतात. रोजच नद्यांचं पाणी मिसळत असतं. तर आहे ना त्याची भरती ओहोटीची जी चक्र आहेत ते वेगळं. ते होतं आणि भरती येते त्याप्रमाणे ओहोटी पण येते, ते वेगळं. पण एखादी नदी अचानक खूप पाणी घेऊन आली म्हणून आपण कधी बघितलंय का समुद्राने त्याची मर्यादा ओलांडली? तसं आपल्याला पण इच्छांच्या नद्या ह्या भेटत राहणार. आपण पण आपल्या इंद्रियांवर कंट्रोल ठेवून योग्य त्याला हे द्यायला हवं. म्हणजे समुद्राकडून ते शिकायला हवं. आपल्यामध्ये तो कंट्रोल हवा. इंद्रियांना कंट्रोल कसं करायचं? काय योग्य, काय अयोग्य हे आपण बघायला हवं. त्यासाठी समुद्राचं स्वतःसमोर उदाहरण ठेवा. कासव, समुद्र. ओके. तर आता आपण आज काय-काय बघितलं बघूया. करुणा म्हणजे अर्जुनाची 5 जे प्रश्न होते, दुःखाची कारणं त्यातल्या 4 ची उत्तरं दिली. करुणा तर कृष्ण म्हणाले, "तू शरीराकडे बघतोयस. तू आत्म्याच्या स्तरावरून बघ." आत्म्याचं ज्ञान दिलं. आनंद नाही तर कृष्णाने सांगितलं, "जरी मृत्यू पावलास तर स्वर्गाचं राज्य मिळेल, तर स्वर्गातले आनंद घेशील
आणि जिंकलास तर हस्तिनापूरचं साम्राज्य मिळेल. मग दुःख कुठे आहे म्हणतात. पापी प्रतिक्रिया तर भक्तीमध्ये भगवंतांची इच्छा म्हणून हे युद्ध सुरू आहे. अर्जुनाची इच्छा म्हणून नाही. मग जेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य करता, भगवंतांची आज्ञा पाळून जे काही करता, त्याचं आपल्याला पाप लागत नाही. असमंजस तर कृष्ण म्हणाले, स्थिर बुद्धीने विचार कर. तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत म्हणून तू असमंजस मध्ये आहेस. आणि मुळातच कृष्णाला ना अर्जुनाची ही 4 दुःख वाटतच नाहीत. सॉरी 5 दुःख. आपल्याला ना जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही 4च मनुष्य जन्माची खरी दुःख आहेत. जन्म घेताना काय होतं, आपण आईच्या गर्भात वेटोळ्या अवस्थेत असतो, छोट्याशा कॉम्पॅक्ट जागेत. त्यामुळे ती एक थोडी त्रासदायक अवस्था असते. मृत्यू का? तर इथे प्रत्येकाला हे सगळं सोडून स्वतःच्या स्वकीयांना सोडून वगैरे एक दिवस जायचंय. त्यामुळे मृत्यू. जरा म्हणजे आजारपण, सॉरी म्हातारपण. म्हातारपणाचे वेगळे त्रास असतात ते. आणि व्याधी म्हणजे आजारपण. ती कुणाला नको असतात, पण ती येऊन जाऊन असतात आणि आलीत की तो त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही 4 दुःख सोडली तर कृष्ण कुणाला दुःखच समजत नाहीत. हा, ओके. आणि स्थितप्रज्ञ मग अर्जुन म्हणतो की बाबा मला सांग तरी कोण स्थिर बुद्धीचे. मग आपण थोडक्यात त्यांची लक्षणं बघितली आणि पारिवारिक परंपराचं उद्या उत्तर बघू. तर ओके, आपला अध्याय इथे झालेला आहे. मोठा अध्याय आहे, थोडं माफ करा, आपल्याला जादा वेळ घ्यावा लागला. उद्या पण 3:20 ला सुरू करायचा आपण नक्की प्रयत्न करूया. मोठा अध्याय आहे. मग आता जी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. तुम्ही आज प्रश्न विचारा. नाही आपल्याला उत्तरं द्यायला मिळाली तर लिहून